क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू. घराच्या सुरू असलेल्या बांधकामादरम्यान युवकाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाला। ही घटना दारव्हा तालुक्यातील मुंडड हादगाव येथे शनिवारी सायंकाळी 8:30 घडली। युग झोलेश धादोड, वय 17, राहणार मुंडड हादगाव असे मृत युवकाचे नाव आहे। त्याने नुकतीच शिवाजी सायन्स कॉलेज दारव्हा येथून 11वीची सायन्सची परीक्षा दिली होती। महाविद्यालयात हुशार विद्यार्थी, शांत, प्रेमळ, नम्र, प्रामाणिक विद्यार्थी म्हणून त्याचे नाव लौकिक होते। त्याचे वडील प्रगतशील शेतकरी आहेत। घराचे बांधकाम चालू असताना शनिवारी 11 एप्रिलला सायंकाळी 8:30 त्याला अचानक विजेचा जबर धक्का बसला। दरम्यान त्याला वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते। डॉक्टरच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही उपचाराला साथ न मिळाल्याने त्याची प्राणज्योत मालवली। या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे। तरुण मुलगा गेल्याने धादोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। या घटनेची माहिती दारव्हा पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून उत्तरीय तपासणीनंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला। त्याच्या पार्थिवावर रविवारी मुंडड येथील मोक्षधामात अंत्यविधी करण्यात आला। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।